नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुणकेश्वर महादेव मंदिर बघणार आहोत। तर कोकणातील आजचा आमचा तिसरा दिवस। सकाळी सगळं आवरून सगळ्यात अगोदर श्री भूतनाथ मंदिरात जाऊन तिथलं दर्शन घेतलं। साधारण सकाळी 6:30 वाजता आम्ही सगळे कुणकेश्वर मंदिराकडे निघालो। साधारण 10 वाजता आम्ही सगळे पोहोचलो कुणकेश्वर मंदिराजवळ। कुणकेश्वर कोकणातील एका निसर्गरम्य वातावरणात समुद्रकिनारी असलेले एक महादेवाचे मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी असे देखील म्हणले जाते। दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने 3 दिवसाची यात्रा भरते। या यात्रेच्या निमित्ताने देऊळ परिसरात मोठी जत्राही भरते। कुणकेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही मग आदमापूरला निघालो। श्री बाळूमामा देवालय यासाठी प्रसिद्ध असलेले हे आदमापूर। या मंदिरात पहाटे 5 वाजता पूजा व आरती होते, 9 वाजता नैवेद्य होतो आणि सायंकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान सायंकाळची आरती आणि नंतर नैवेद्य होतो। 1966 मध्ये वयाच्या 73व्या वर्षी बाळूमामांनी आदमापूर या गावात समाधी घेतली। बाळूमामांचं दर्शन घेऊन आम्ही मग निघालो घराच्या दिशेने। रूमवर येईपर्यंत आम्हाला रस्त्यातच अंधार पडला। साधारण 12 वाजता आम्ही रूमला पोहोचलो। आम्ही तर रूमला आलोत, पण आमचं मन मात्र कोकणातच गुंतून राहिलं।